दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावात शुक्रवारी कर्नाटकी बेंदूर अर्थात कार हुंडवी हा बैलांचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। कर्नाटक सीमावर्तीय प्रांतात म्हणजेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावात शुक्रवारी कर्नाटकी बेंदूर अर्थात कार हुंडवी हा बैलांचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। दक्षिण सोलापुरातील मंद्रुप इथं बैल जोड्यांच्या समोर घोडे नाचवण्याची नवीन परंपरा सुरू झाली आहे। मंद्रुप इथं कार हुंडवी ची पूर्वीपासून वेगवेगळी परंपरा आहे। दरवर्षी पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो। आदल्या दिवशी बैलांना धुवून लोणी व हळद लावून बैलांचे खांदे चोळले जातात। याला खांद मळणी असं म्हटलं जातं। या सणानंतर खरीप पेरणीला सुरुवात होते, त्यामुळे बैलांचे खांदे मजबूत राहण्यासाठी ही परंपरा चालत आल्याचं शेतकऱ्यांमधून सांगितलं जात आहे। त्यानंतर वटपौर्णिमे दिवशी सकाळी पुन्हा बैलांना धुवून अंगावर पिवळी व शिंगांना वॉर्निश लावून सुती नायलॉन व रेशमी लोखंड दोरखंडाद्वारे सजवले जाते। सकाळी बैलांना शेतातून घराकडे आणताना वेशीतून मिरवणूक काढण्यात येते। मिरवणुकीचा मान देशमुख यांच्या बैल जोडीला आहे। त्यानंतर गावातील इतर मंडळी आपली बैल जोडी घेऊन येतात। त्यानंतर दुपारी घरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलांसह इतर जनावरांची सुवासिनींकडून पूजा केली जाते। गावातील शेतकरी आप्पासाहेब टेळे, संतोष टेळे, धानेश शेख, बुडन शेख, विलास शेंडगे या शेतकऱ्यांनी मिरवणूक वाजत गाजत काढली। मिरवणूक मंद्रुप गाव तळ्यापर्यंत काढण्यात आली। त्यानंतर तिथून घराकडे या मिरवणुका परतत असताना मारुती मंदिराजवळ कर तोडण्यात आले। या मिरवणुकीत आपले नाव व्हावे म्हणून काही शेतकऱ्यांनी सातारा, मंगळवेढा व अकलूजेतून मिरवणुकीसमोर नाचण्यासाठी घोडे आणले होते, त्यामुळे ही मिरवणूक लक्षवेधी ठरली। हलगीच्या तालावर बैल जोडी पुढे नाचणाऱ्या घोड्याचा आवेश पाहण्यासाठी गर्दी खूप झाली होती।